मला देवाभाऊला प्रश्न विचारायचा आहे. 10 लाख रुपये म्हणजे प्रेम असतं का? काल तुम्ही म्हटले होते की लोक माणसं प्रेमाने जिंकता येतात, खरं आहे. पण आमच्या उमेदवाराला अननोन कॉलर आयडी वरून आमच्या मतदारांना फोन करून 5 लाख आता घ्या, 5 लाख नंतर घेतो, अशा पद्धतीची ऑफर जी आहे त्याला प्रेम म्हणतात का, हे विचारायचं आहे. तुमच्याकडे 600 लोक आहेत, 600 मतदार आहेत, आम्ही तर जिंकणारच आहोत. आणि बावनकुळे साहेब म्हणतात की ही बिनविरोध निवडणूक यासाठी झायला पाहिजे होती की पेट्रोल डिझेल खर्च सगळा वाचला असता. पण मग या 600 लोकांना तुम्ही गोव्याला घेऊन चालले, मुंबईला घेऊन चालले, वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटन स्थळ घेऊन चालले, 8-8 दिवस, म्हणजे एकेकाचा 4-5 लाख रुपये खर्च येईल. मग याचं उत्तर काय आहे? आणि तुम्ही जर शॉर्ट जिंकलेले आहात तर मग तुम्ही या सगळ्या लोकांना बाहेर घेऊन जाण्याचं कारण काय आहे? आमचे लोक तर इथेच आहेत. आमच्या लोकांना असं प्रलोभन दिलं, त्यांनी आम्हाला सांगितलं. आता आम्ही त्यांना सांगून ठेवलं की याच्या पुढे रेकॉर्डिंग करा, व्हिडिओ शूट करा आणि आमच्याकडे द्या, म्हणजे पुरावा तयार होईल. ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता की काँग्रेसचे वोट आम्ही फोडू आणि कुठल्याच मुद्द्यावर तुम्ही बोलत नाही, फक्त काँग्रेसचे वोट पण आम्ही फोडू हे बोलता, मुद्दा कुठलाच घेत नाही. जल जीवन मिशनचे कार्यक्रम नाही अजून झाले, पिण्याचे पाणी नाही नगरपालिकांकडे, निधी नाही, फिल्टर प्लांट काम करत नाही आहे, असे अनेक प्रश्न जे आहे ते नगरपालिकांचे आहे. आणि उमेदवारांना माहिती आहे की अतुल लोंढे हे प्रश्न ताकदीने आपले मांडेल, महानगरपालिकेचे प्रश्न मांडेल. नागपूरमध्ये पुलाच्या पलीकडे पूर्व, दक्षिण आणि उत्तरच्या जवळपास तिथे क्रीडा संकुल आहे हरपूर मौजामध्ये, तर त्याला 46 कोटी द्यायला नाही आहे. 63 गेम तिथे होऊ शकतात. डम्पिंग यार्डचा प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न मी उपस्थित करू शकतो, हे मतदारांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळेच पायाखालची वाळू सरकल्यामुळे अशा पद्धतीचं काम जे आहे जे तुम्ही करत आहात. बघा, असं आहे की एक तर माझा अतुल लोंढेजी आणि काँग्रेस पक्षालाच एक प्रश्न आहे की नेहमी या प्रकारचं घोडेबाजारी असणार किंवा ऑफर जी दिली जाते काँग्रेस पक्षाच्याच मतदारांना का दिली जाते. म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेस पक्षाचे जे नगरसेवक आहेत, काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य हे बिकाऊ आहे. कारण कधीही जी मार्केटमध्ये विकायला येते गोष्ट त्याचीच किंमत ठरल्या जाते आणि कुठेतरी हे आपल्या मतदारांची किंमत ठरून हे त्यांच्या पक्षातील त्यांचे जे मतदार आहेत, त्यांचे जे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे निवडून आलेले उमेदवार आहेत ते बिकाऊ आहे असा ते आरोप करतात आहे. म्हणजे स्वतःवरच ते आरोप करतात आहे या माध्यमातून. बघा, असं आहे की अतुल लोंढेजी त्यांना 100% माहित आहे की इथे 80% मतदार हे भारतीय जनता पार्टीचे या मतदारसंघात आणि कुठेतरी त्यांचे 20% मतदार वाचवण्याचा कुठेतरी प्रयत्न ते करतात आहे. काँग्रेस गटागटात विभाजलेली आहे. नागपूर शहरामध्ये गुरुदेव गट, ठाकरे गटामध्ये विभाजलेली आहे. त्यांचे भांडणं आहेत. त्यांचे नगरसेवक अर्धे इकडे अर्धे तिकडे आहेत. ग्रामीणमध्ये नाना गावंडे असतील, सुनील केदार असतील, इतर नेते असतील, त्यांचे सगळ्यांचे वेगवेगळे गट आहेत. महाविकास आघाडीमध्ये वेगळे भांडणं आहेत आणि म्हणून त्यांचे जे 20% मतदार आहेत तेही ते राखू शकत नाही, तेही ते सांभाळू शकत नाही आणि म्हणून कुठेतरी एक चीप पब्लिसिटी म्हणून या निवडणुकीमध्ये 100% हरणार आहे त्यांना माहित आहे. पण या माध्यमातून कुठेतरी आपण मीडियामध्ये, टीव्ही चॅनलवर झळकलो पाहिजे आणि म्हणून या प्रकारचा आरोप ते आमच्यावर करतात. बघा, असं आहे की जर त्यांच्याकडे पुरावे आले असते तर त्यांनी तर मीडिया प्रेस कॉन्फरन्स घेऊन संपूर्ण देशभराची मीडिया बोलवून त्यांनी या प्रकारचा व्हिडिओ किंवा ऑडिओ व्हायरल केला असता. ही नुसतं एक स्वतःला चॅनलमध्ये झळकवण्यासाठी एक फार खालच्या स्तराचा पब्लिसिटीचा प्रयत्न अतुल लोंढेजी करतात आहे. बघा, असं आहे की कोणालाही सहलीला घेऊन कोणी गेलं नाही. ते सगळे नगरसेवक ते मुंबईमध्ये त्यांचं प्रशिक्षण होतं, तिथे ते सगळे जाणारच होते. ही निवडणूक घोषणा होण्याच्या आधीच तिथे जाणार होते. संपूर्ण देशभरात संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या कॅडरला प्रशिक्षण देण्याची योजना सध्या सुरू आहे. कार्यक्रम सुरू आहेत. नागपूरमध्ये ते कार्यक्रम झालेत आणि आता नगरसेवक जे स्थानिक स्वराज्य संस्थेमधले निवडून आले ते प्रतिनिधी आहे, त्यांच्या प्रशिक्षणाचं आता सुरू आहे. त्याच ह्याच्यात रामभाऊ मार्गे प्रबोधिनीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जितकेही नगरसेवक निवडून आले आहेत त्यांचं प्रशिक्षणाचा तिथे वर्ग होता. आता तिथे ते गेले असतील, त्यानंतर ते फिरायला कुठे गोव्याला किंवा आणखी कुठे इतर ठिकाणी गेले असतील त्यांच्या याच्यावर, तर मला असं वाटत नाही त्याच्यात काही वावग आहे. ते सगळेच आपले फिरत असतात आणि उन्हाळा इतका असल्यामुळे सगळे नगरसेवक असतील किंवा कोणी सामान्य लोक असतील बाहेर कुठे ना कुठे फिरायला जात असतात.
2 वर्षानंतर इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये बैठक होत आहे. इंडिया आघाडीतल्या सर्वात प्रमुख नेत्यांना त्यानंतर बोलवलेलं आहे. अशा अर्थानं तुम्ही या बैठकीकडे पाहता. बघा, ज्या प्रकारे विरोधी पक्ष कुठेतरी कमकुवत झालेला आहे, ज्या प्रकारे विरोधी पक्ष सामान्य लोकांचे कोणतेही मुद्दे घेऊ शकत नाही आणि कॉक्रोच पार्टी सारखे, जनता पार्टी सारखे छोटे छोटे सामान्य सोशल मीडिया ग्रुप आज जर आंदोलन करतात तर कुठेतरी हे विरोधी पक्षासाठी फार लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकारी पक्ष असतात, राज्यामध्ये असणार, केंद्रामध्ये असणार, काही ना काही चुका होत असतात, पण त्याच्या विरोधात विरोधी पक्ष नेहमी आवाज उचलत होता. पण आता कुठेतरी विरोधी पक्ष कमकुवत झालेला आहे, विरोधी पक्षाने म्हणजे आवाज उचलणं सोडून दिलेला आहे आणि म्हणून या प्रकारचं कॉक्रोच जनता पार्टी सारख्या लोकांपासून त्यांना कॉम्पिटिशन वाटत आहे आणि म्हणून कुठेतरी काँग्रेस इंडिया आघाडी जागृत झालेली आहे आणि कुठेतरी बाबा आपण काँग्रेस जनता पार्टीने कुठेतरी आपल्याला बाहेर फेकलं नाही पाहिजे, कुठेतरी काँग्रेस जनता पार्टीने आपली जागा नाही घेतली पाहिजे, म्हणून या भीतीपोटी मला असं वाटतं ते परत एकत्रित होत आहे. भाजपला असं वाटतं की काँग्रेसची दलित विरोधी आहे, तर मग भाजपने ती जागा का सोडली नाही? आम्हाला माहित होतं की त्यामध्ये दिलीप बनसोडजींचं फॉर्म विड्रॉ करतील. जर दिलीप बनसोडजी आमच्याकडे आले असते, आम्हाला विनंती केली असती की एक दलित चेहरा काँग्रेस पुढे आणतात आहे आणि जर ते खरंच जर निवडणूक लढले असते तर आम्ही याचा विचार केला असता. पण त्यांनी ही निवडणूक लढली असते तर निश्चितच एक सहानुभूती त्यांच्या सोबत राहिली असते. त्यांनी माघारी घेतली, कुठेतरी त्यांच्यावर, त्यांच्या क्रेडिबिलिटीवर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. ते पहिले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, आज काँग्रेसमध्ये कुठेतरी त्यांनी मजबूत पकड केली होती, पण कुठेतरी माघारी घेऊन मला वाटतं त्यांनी त्यांच्या हायकमांड पुढे, राज्यातले जे अध्यक्ष आहेत त्यांच्या पुढे स्वतःची म्हणजे थोडी जी पत आहे ती गमावलेली आहे आणि या प्रकारचा आता त्यांनी काही प्रेस कॉन्फरन्स घेण्याची काही गरज नाही. नरेंद्र मोदीकर या सगळ्यांनी म्हटलेलं आहे की 2029 मध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही पक्ष बांधतो आहे. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना त्यांच्या पक्षाचा जो प्रमुख असतो तो मुख्यमंत्री झालेला आवडतो किंवा मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी त्यांची इच्छा असते आणि त्याकरता ते पक्ष आपलं आपलं काम करत असतात. पण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष आहे, देशात भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टीची संघटना सातत्याने सामान्य लोकांचे कामं करत असते, सामान्य लोकांमध्ये असते आणि ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात विकास होत आहे, ज्याप्रमाणे महाराष्ट्रात शेतकऱ्यांना मदत होत आहे, ज्याप्रमाणे महाराष्ट्रात शेतमजुरांसोबत ही सरकार आहे आणि ज्या प्रकारे सामान्यांची ही सरकार आहे, भारतीय जनता पार्टी सामान्यांची सरकार आहे, मला असं वाटतं 2029 मध्ये परत बहुमताने आणि मला वाटतं रेकॉर्ड मार्जिनने भारतीय जनता पार्टी निवडून येणार. भारतीय जनता पार्टीच्या आज 237 आमदार निवडून आले, पुढच्या 300च्या म्हणजे पूर्ण 2/3 पेक्षाही जास्त व्यक्ती भारतीय जनता पार्टीचेच निवडून येतील, हे मी आपल्याला